नमस्ते फ्रेंड्स, आज आपण सत्तूचे म्हणजेच सातूचे गुबगुबीत असे पराठे बनवतोय। सत्तू म्हणजे सातूचे हे पीठ चणे आणि भाजलेले चणे जे असतात ना त्यापासून हे पीठ तयार केलं जातं, जे की पौष्टिक सुपरफूड म्हणून मानलं जातं। हे खाल्ल्यामुळे शरीराला आपल्या इन्स्टंट एनर्जी तर मिळतेच, शिवाय आपल्याला उन्हाळ्यामध्ये किंवा अजूनही पावसाला एवढी काही सुरुवात झालेली नसल्यामुळे भरपूर डिहायड्रेशन आपलं होत असतं घामाद्वारे, तर ते होऊ नये यासाठी हे सत्तू खाणं आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे। तर याचे आणखीन भरपूर फायदे आहेत, तर मी तुम्हाला ते पुढे सांगणारच आहे। म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल। रेसिपी खूपच सोपी असणार आहे, चला तर पटकन वेळ न घालवता सुरुवात करूयात। सर्वात आधी तर आहे ना, इथे आपल्याला सत्तू म्हणजे काय ते समजून घेऊया। तर भाजलेले जे काही फुटाणे असतात ना, किंवा मग ह्या डाळ्या आपण जे चिवड्यामध्ये घालतो, तर ह्या डाळ्या सहज बाजारामध्ये उपलब्ध आहेत। तर ह्यालाच आपल्याकडे सातूचं पीठ असेही म्हणतात। सातू म्हणजेच बार्ली। तर ह्या पिठापासून आपल्याला भरपूर शरीरासाठी फायदे आहेत। आता इथे आपण पराठे बनवण्यासाठी सारण बनवतोय, तर त्यासाठी मी अर्धी वाटी ह्या डाळ्या घेतलेल्या आहेत, म्हणजे डाळव घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि ओवा थोडासा घ्यायचा आहे, पाव चमचा, 1 चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये याची बारीकसर आपल्याला इथे पावडर तयार करून घ्यायची आहे। अगदी सोपी पद्धत आहे आणि हे सारण आपल्याला पराठ्यांमध्ये स्टफिंगसाठी वापरायचं आहे। हे तयार केलेलं सारण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। लसूण घातल्यामुळे पराठ्यांना मस्त अशी चव येऊन जाते। आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीपुरतं। त्यानंतर इथे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। तुम्ही हिरवी मिरची आणि लसूणची बारीक पेस्ट तयार करून घेतली तरी पण चालेल, पण इथे मी चिली फ्लेक्स घालत आहे, किंवा मग तुम्ही लाल प्लेन तिखट असेल मिरची पावडर तर तेही घातलं तरी काही हरकत नाही आहे। थोडीशी अगदी पाव चमचा हळद घालायची आहे। आणखीन थोडीशी इथे मी मिरची पावडर घालून घेत आहे, कारण चिली फ्लेक्स तर मी घातलेलेच आहेत, पण थोडीशी मिरची पावडरसुद्धा घालते। सर्व साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिठाचा अंदाज घ्यायचा आहे, खूप जास्तीचं मीठ घालायचं नाही। लसूण जर का मध्ये राहिला असेल मोठा, तर तो असा हाताने चुरून घ्यावा शक्यतो, किंवा मग पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवला तरीही चालेल, किंवा मग खलबत्त्यामध्ये कुटून घ्या पटकन, तर तीही सोपी पद्धत आहे। भरपूर मस्त ताजी हिरवीगार कोथिंबीर यामध्ये घालायची आहे, बारीक कट करून घ्यायची कोथिंबीर। ज्या लोकांना आहे ना भरपूर घाम येतो ना, तर त्यांच्यासाठी सत्तूचं हे पीठ खाणं किंवा सातूचं पीठ खाणं हे भरपूर फायदेशीर आहे। कारण घाम येतो ना, तर घामाद्वारे आपल्या शरीरामधून भरपूर ऊर्जा निघून जाते, डिहायड्रेशन होतं बॉडीमध्ये, तर तसं होऊ नये यासाठी हे सातूचं पीठ खाल्लं जातं। जे लोक व्यायाम करतात ना, खूप जास्त हार्ड वर्कआउट करतात किंवा दिवस त्यांना बाहेर कामासाठी जावं लागतं, तर त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे। म्हणजे यामुळे काय होतं ना, की डिहायड्रेशन होत नाही, पचनक्रिया सुधारते, स्नायू बळकट होतात, म्हणजे आपल्या शरीरातील जे काही हाडे आहेत तर ते मजबूत होण्यासाठी सातूचं हे पीठ म्हणजेच बार्लीचं पीठ खूप फायदेशीर आहे। आणि असं हे सातूचं पीठ खाल्ल्यामुळे भरपूर वेळ पोट भरलेलं देखील राहतं, त्यामुळे लवकर भूक लागत नाही। म्हणूनच वजन कमी करण्यास देखील हे अत्यंत फायदेशीर आहे। म्हणजे एक जरी पराठा खाल्ला ना, तरी तो पोटभरीचा आहे आणि त्यामधून आपल्याला भरपूर एनर्जी मिळणार आहे। आता जर का तुम्ही वजन कमी करताय ना, तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये हे सातूचं पीठ तुम्ही नक्कीच समाविष्ट करू शकता। शुगर लेवलसुद्धा कंट्रोलमध्ये राहते। म्हणजे पहा ना, की जुन्या काळामध्ये सातूचं पीठ, बार्लीचं पीठ हे भरपूर प्रमाणामध्ये खाल्लं जायचं, म्हणूनच त्यावेळेला शरीराची जे काही तक्रारी आहेत त्या बहुतेक दूर होत असाव्यात। म्हणूनच आपण सुद्धा आपल्या आहारामध्ये हे सातूचं जे काही पीठ आहे ना, तर ते समाविष्ट करायलाच हवं। या आधीच्या रेसिपीमध्ये सुद्धा मी हे सातूचं प्रोटीन बार कसं बनवता येईल तर ते शेअर केलेलं आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत। तर तुम्ही जर का ती रेसिपी पाहिली नसेल तर नक्की बघा। तर आपण ज्याप्रमाणे पुरणपोळी करतो ना, त्याचप्रमाणे इथे आपल्याला हे स्टफिंग या चपातीच्या पिठामध्ये भरून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ मी अगोदरच मळून ठेवलेलं होतं, त्यामुळे अगदी पटापट आपल्याला इथे पराठे तयार करून घेता आले। तर इथे मी सेम पद्धतीने आणखी 2-3 हे जे काही उंडे आहेत ना तयार करून घेते, म्हणजे काय होतं की लाटायला सोपं होऊन जातं, वेळ जात नाही मध्ये। तर जेवढं तुम्हाला सारण भरायचं आहे ना, भरपूर सारण यामध्ये मावतं, त्यामुळे भरपूर सारण भरा, अगदी चविष्ट लागतं। तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, किंवा मग जर का डाळ बनवली असेल ना, तर त्यासोबतसुद्धा तुम्ही हे पराठे खाऊ शकता। वरणासोबत तूप घालून हे सातूचे पराठे अतिशय उत्तम लागतात, भरपूर प्रोटीन आपल्याला मिळणार आहे।
सारण भरताना काय करायचं, बोटांच्या मदतीने खालच्या बाजूने प्रेस करायचं आहे, म्हणजे त्याची खोलगट वाटी तयार होते आणि भरपूर सारण यामध्ये मावतं. आणि त्यानंतर कडा बंद करून घ्यायच्या. खूप सोपी पद्धत आहे. पुरणपोळी बनवण्यामध्ये ज्या माझ्या सुगरण एक्सपर्ट आहेत, म्हणजे गृहिणी ज्या व्हिडिओ बघत आहेत तर त्या तर एक्सपर्टच असतात पुरणपोळी बनवण्यामध्ये, तर त्यांना हे खूप सोपं होऊन जाईल. आणि नसतील कधी बनवल्या, नवीन शिकणारे असतील, नवीन लग्न झालेल्या मुली असतील, तर त्यांनाही हळूहळू ही प्रोसेस नक्कीच जमणार आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा जर का व्यायाम करत असाल, योगा करत असाल, तर असे पराठे नक्की बनवा. खूप सोपे आहेत आणि चविष्ट लागतात. कोणतंही गिल्ट मनात न ठेवता तुम्हाला ही पराठे आता खाता येणार आहेत. सारण भरून घेतल्यानंतर इव्हनली आपल्याला ते स्प्रेड करून घ्यायचं आहे, म्हणजे बोटांच्या मदतीने या प्रकारे मी दाखवलं ना तसाच उंडा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे सारण जे आहे ते सगळीकडेच एकसारखं पसरतं आणि लाटताना आपल्याला खूप सोपं होऊन जातं. थोड्याशा जड हाताने म्हणजे थोडंसं दाबून आपल्याला हा पराठा लाटायचा आहे, कारण सारण जे आहे ना ते थोडंसं कोरडं आहे आणि म्हणूनच आपल्याला दाबून इथे हे पराठे लाटून घ्यायचे आहेत. हलक्या हाताने लाटायचे नाहीत. गोल गरगरीत असे मस्त पराठे इथे लाटून घ्यायचे आहेत. पराठे म्हटलं की थोडासा जाडसर तो आलाच, कारण त्यामध्ये सारण असतं. म्हणूनच पराठा हा खूप जास्त पातळ लाटण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण तो भाजून झाल्यानंतर काही वेळेला काय होतं की वातडल्यासारखा होतो, कडक होतो. म्हणूनच तो जाडसरच ठेवायचा आहे, तरच तो गुबगुबीत आणि मऊ राहतो. तर ही खास टिप्स आहे पराठा बनवण्याची. तर कडेने आपल्याला लाटून घ्यायचा आहे, अजिबात कुठे जाड वगैरे ठेवायचं नाही, इव्हनली लाटून घ्यायचा आहे पराठा. आता इथे हा पराठा आपल्याला भाजूनसुद्धा बघायचा आहे. चला तर पटकन पराठा भाजून घेऊयात. पराठा लाटण्या अगोदरच मी तवा गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलेला होता, तर त्यामध्ये तेल सोडून आपल्याला पराठा दोन्ही बाजूने खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. उलटण्याच्या मदतीने काय करायचं की थोड्याशा कडा प्रेस करत जायचा आहे, म्हणजे छान फुलतो हा पराठा. तुम्ही काय करा, जर का भाजायला वेळ जात असेल ना, तर अगोदरच असे 5-6 पराठे लाटून घ्या आणि त्यानंतर मात्र एकदम पराठे असे भाजून घेतले ना तरी बेस्टच आहे, कारण मग तो वेळ वाया जात नाही. पराठा भाजून घेत असताना तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दोघांपैकी काही वापरू शकता. मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे, कारण खूपच कमी गॅसवरती भाजला तर तो कडक होऊन जाईल आणि फास्ट गॅसवर भाजला तर तो व्यवस्थित भाजला देखील जाणार नाही. त्यामुळे मीडियम गॅसवरच हा पराठा भाजून घ्या. सेम पद्धतीने इथे मी आणखी काही पराठे तयार करून घेते. तुम्हाला जर का सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी मुलांना हा सातूचा पराठा द्यायचा असेल, तर तुम्ही आदल्या दिवशी फ्रीजमध्ये सारण बनवून ठेवलं तरी पण चालणार आहे, म्हणजे सकाळचा जो वेळ आहे सारण बनवण्याचा तो वाचणार आहे. म्हणजे काय, तर फक्त कणिक भिजवायचं आणि त्यानंतर लगेचच असे हे पराठे तयार करून घ्यायचे. दह्यासोबत, सॉससोबत किंवा गरम गरम वरणासोबतसुद्धा हा पराठा तुम्ही खाऊ शकताय. अगदी भारीच लागतो बघा. रेसिपी कशी वाटली फ्रेंड्स, मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि बनवायलाही खूप सोपी आहे. सातूचे मी भरपूर तुम्हाला फायदे सांगितलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. तर आवडले असतील किंवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त शेअर पण करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.